हे बघा तेजस इकडे चूल बनवते. आता ह्याच्यावरती आहे ना इथं आपल्याला लाकडं लावायचे मंडळी. चला आता आहे ना आपले चूल पेटवून झाले. हा बघा कसला भडका उडाला. हा बघा, हा बघा आवाज कसा फटाके वाजतात तसा आवाज येतो. हा पक्षी ओरडतो ना, ऐकायला खूप भारी वाटतं. एवढ्यात ना आपल्या काजूच्या बिया फोडून. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी माझ्यावर तेजस आला. हा बघा. तर आज आहे ना तेजस आणि मी आमच्या याला परसवनात चाललो आहे. कारण तिकडे आहे ना आपल्याला काजू बिया भाजायचे आहेत. आणि काजू बिया भाजण्यासाठी बघा तेजसने खांद्यावर काय घेतलेत. तेजस काय काजू. हा बघा एवढ्या काजू बिया घेतल्यात. आणि काजू बिया भाजण्यासाठी आहे ना हा बघा हा पत्रा घेतला आहे. हे सगळं घेऊन आहे ना आम्ही आमच्या इथं परसवनात शेतात चाललो आहे. तिथे आहे ना 2-3 दगडी बघायच्या आणि तिथं चूल मांडायची आहे, लाकडं बिकडे जमा करायची आणि मग बिया भाजायला सुरुवात करायची. तर मंडळी आता पूर्वीसारखे आहे ना अशा काजूच्या बिया भाजताना कोण दिसत नाहीत. आणि इकडे बघा, इकडे आंब्याचा एवढा पेर पडला आहे ना, भरपूर आंबा लागला आहे. हे बघा आंबे खायला कोण नाही अशी परिस्थिती आहे. हे बघा एवढे आंबे पडलेत रस्त्यावर. या आंब्यावरून गाड्या जात आहेत. हे बघा अशा कोळी सगळ्या बाहेर पडलेत. हे बघा आंबे किती उचलणार, किती खाणार. हे बघा भरपूर आंबा लागला वरती. हे बघा इकडं. हे बघा तेजस इकडे चूल बनवते. आता ह्याच्यावरती आहे ना इथं आपल्याला लाकडं लावायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा बघा हा पत्रा ठेवायचा आहे. आणि काजू बी आहेत. एवढ्या काजू बी आपण आज भाजणार आहे. आणि इकडे बघा आजचं वातावरण बघा, ऊन पडलं आहे. सकाळी पण पाऊस थोडा थोडा आहे ना असा पडून गेला. आज वाटलं होतं परत पाऊस येईल, पण आज पण नाही. दररोज पाऊस फसवतो. सगळेजण वाट बघतात पाऊस कधी येतो आहे, पाऊस कधी येतो आहे. कारण एवढं गरम होतं आहे ना आपल्याकडे, खूप गरम होतं आहे, पण पाऊस काय येत नाही. तर चला ऊन पडलं आज, नंतर संध्याकाळी परत येणार आहे काय माहिती नाही. काळोख करतो आणि पाऊस गायब होतो. तर चला इथे आहे ना आपल्याला आता लाकडं लावायची आहेत आणि आग पेटवायची आणि त्याच्यानंतर आपण पत्रा ठेवायचा. हा बघा. तर चला हे बघा आता आहे ना इथं एवढी आम्ही लाकडं लावलेत आणि थोडा आहे ना पातेरा पण टाकला. हा बघा आता तेजस आहे ना त्याच्यावरती हा पत्रा ठेवतो आहे आणि त्याला ना थोडी खालून आहे ना बघ इकडे आता आपण आहे ना लाकडं पेटवायची आहेत. आणि हा पत्रा काढ रे, अगोदर लाकडी आग लावून घेऊया, त्याच्यानंतर पत्रा ठेवूया. हे बघा चला. हे बघा तेजस आता आहे ना थोडी आग लावतो इथं. चल पेटव. पेटवता येतं काय? येतं? घरात चूल पेटवतोस काय? हा चाय बी करतोस वाटतं. चाय बनवता येते तुला? तेजसला सवय आहे, घरी पण तो चूल पेटवतो, चाय बी बनवतो घरात चुलीवर. हे बघा. तर मंडळी चला आता आहे ना आपले चूल पेटवून झाले आणि ना ह्याच्यावरती आता पत्रा ठेवायचा आहे. हे बघा मस्तपैकी पत्रा गरम झाला नाही की त्याच्यावरती आपण काजू बिया ठेवूया आणि काजू बिया भाजायला सुरुवात करूया. हा बघा धूर येतोय. धुरात पेटत नाही वाटतं तेजस? नाही पेटत आहे. बघ नाही पेटत आहे, धूर झाला. चांगलं पेटव, सगळी लाकडं चांगली पेटू देत. पेटतोय. तर चला आता थोडा वेळ आहे ना पत्र गरम होऊ दे, त्याच्यावरती काजू बिया टाकायचे आहेत आणि मस्तपैकी काजू बिया भाजायचे आहेत आज. हे बघा. तर चला आता आहे ना तेजसने काजू बिया घेतला ना, तेजस टाक याच्यावर. हे बघा टाक भरपूर टाक, पत्रा मोठा आहे आपल्या. हे बघा अजून टाक. हा टाक. बस आधी बस झालं. चला हे बघा मंडळी अशी आहे ना एक मोठी लांब काठी घ्यावी लागते आणि आहे ना तो पत्रा गरम झाला ना की वरती
हे बिया आहे ना त्यांचा चीक चीक येतो बाहेर आणि मग पूर्ण आग पेटते इकडे वरती. हा बघा. काले हातात. आणि तो चीक असतो ना लय डेंजर असतो ना त्याच्यास. हा तो चीक जर हाताबिताला लागला ना किंवा आपल्या अंगावर उडाला तर आहे खांडकं ना. उठतात खांडकं. हा खांडकं उठतात. खांडकं उठतात ना. हा हो का. हो ना. चीक जेव्हा पेट घेते ना त्या बघ या काजू बिया जेव्हा पेट घेणार ना ते भडका उडतो एकदम. त्यामुळे थोडं लांब राहावं लागतं. अरे बघ. अरे बघा इकडे आहे ना आता काजू बियाने पेट घेतले मस्त. हे बघा कसं असं ह्या काजू बियाचा चीक बाहेर येतो ना तशी ती जास्त पेट घेतात. कारण सावकाश सावकाश उडला चीक. तेजस. हे बघा तेजस पण घाबरतोय. सगळं चीक लय डेंजर असतं याचा. आणि बघा या काजू बियांचा आहे ना आता वास यायला लागलाय. मस्त वास येतो बघा. आणि पूर्वीची माणसं सांगायचे काय तेजस हा? काय काय बोलायचं आता काय बोलत असतो. जनावर पळून जातील. होय ना. हां बघा. आणि हे बघा तेल तेल पडायला लागले बघा काजू बियांचं. पूर्वीची माणसं सांगायचे की जेव्हा काजू बिया भाजतो ना आपण त्या काजू बियाचा जो वास येतो ना त्या वासाने आजूबाजूचे जनावर असतात म्हणजे जे साप मनियार वगैरे असे सरपटणारी जनावरं असतात ना ती जवळ येत नाहीत. ती पळून जातात असे पूर्वीची माणसं बोलायचे. हे बघा. आणि मस्त तेजस जरा काजू बिया हलव तिकडून पत्र नाही तर सगळ्या करपटून जातील. मस्त. मी पण आहे ना लहान होतो तेव्हा सगळे मे महिन्यातून इकडे शेतामध्ये येऊन अशा काजू बिया भाजायचं. हा बघा कसला भडका उडाला. हा बघा. हा बघा आवाज कसा फटाके वाजतात ना तसा आवाज येतो. तेच घाबरून तिकडे बसलाय. तेच म्हणाला काही जवळ जाऊन फायदा नाही. चीक बीक उडाला तर परत कामाला लावील. त्याचे खांडकण मजबूत होतात. हे बघा. हा हा हे बघा तेच घाबरतोय. मला जर चीक बीक उडाला ना तर भरपूर खांडकं बिंकं होतात पण लवकर बरं नाही होत. हे बघा. आणि बहुतेक हे बघा काळोख झाला इकडून पाऊस गळायला लागला आहे. आता आमचा ह्या बाजूचा प्लॅनिंग सक्सेस नाही होणार आहे का माहिती नाही. तर पाऊस थोडा ना ठिपके पडायला लागलेत. हे बघा. हे बघा. तर चला हे बघा आता मस्त काजू बिया भाजल्या. परत एकदा काजू बिया भाजतोय. आणि इकडे आहे ना पावसाने वातावरण केलं आहे. पाऊस आहे ना थोडा थोडा गळायला लागला आहे. हे बघा गळतोय. थोडे थोडे ठिपके पडायला लागलेत. आणि त्याच्या तिकडे काजू बिया भाजतो. तर काजू बिया भाजताना जर मध्ये पाऊस आला ना पूर्ण वाट लागणार आहे ना तेजस. हे बघ टाक हे काठी घे आणि खाली आग पेटते का बघ. हा बघा इकडे वारा सुटलाय बघा. आणि फायनली आहे ना पावसाला सुरुवात झाली. हा बघा पावसाचे आहेत ना थेंब पडायला लागलेत. आणि त्याच्याच आग पेटो लवकर नाहीतर आपलं सगळं प्लॅनिंग बरकास होऊन जाणार आज काजू बियाचा. हा बघा वारा सुटलाय आणि पाऊस आता कधी पण येऊ शकतोय. हे बघा गळायला लागलाय पाऊस. हा पाऊस गळायला लागला ना. भाज भाज लवकर. तर हे बघा काजू बियांचा आहे ना भडका उडते. हा बघा आता ही आग बघा आग पकडले. काजू बियांचं तेल बाहेर आलं ना की पटकन आग पेटते. हे बघा. आणि ती आग पेटल्यानं भरपूर डेंजर असते कारण का तेल जर उडालं ना आपल्या अंगावर तर त्याचे ना खांडकं पडतात. हे बघा. तर चला लवकर पटापट भाजूया आता पाऊस आला ना सगळं भिजवून टाकेल. हे बघा वारा सुरुवात झाला आहे. वारा जोरदार वारा सुटला आहे. हे बघा चला तर मंडळी हे बघा आता मस्तपैकी आहे ना इकडं भडका उडाला आहे. हे बघा काजू बिया भाजून झाले. उलटी मारतो रे. हे बघा. बघा एवढे आहेत ना काजू बिया आपल्या भाजून झाले. काय काय थोडे अजून भाजलेत नाही रे. होय सगळेच भाजलेत नाही. थोड्या हे आहेत रे कच्चे आहेत. तर जास्त पण भाजून नाही तर सगळ्या करपून जातील. काय येत नाही भेटायचं खायला. अच्छा
या बघा असा मस्त बिया, वास पण भारी येते. आपण ज्या बाजारातून बिया घेऊन येतो ना त्या बियांपेक्षा ह्या बियांना चव भारी असते. हे बघा, आणि फोडताना ना कधी कधी असे तुकडे होतात. हे बघा असे तुकडे होतात, पण हे तुकडे आहेत ना पण खायला मजा येते. हे बघा इकडे आपण फोडून ठेवलेत आणि आपल्याला आहे ना आता ह्या सगळ्या बिया अशाच फोडायच्या आहेत. आणि पावसाने बघा वातावरण केलं, पाऊस पडायला आलेला, ते टिपके पडले पावसाचे, पण पाऊस गायब झाला लगेच. हे बघा त्या जास्त भाजलेत ना तर ते तुकडे होत आहेत, ते फुटतात. काय काय करपलेत. हे बघा भावी लागते. करपलेले असतात त्या थोड्या कडू लागतात, मग खायला पण मजा येते भारी. भाजलेलं काजू खायची मजा आहे ना ती भारी असते. आपण बाजारातून आणतो त्याला काय एवढी चव नसते. तर चला, हा बघा इकडे आहे ना पक्षी ओरडतोय. हा पक्षी ओरडतो ना ऐकायला खूप भारी वाटतं. हा पक्षी सांगत असतो की पाऊस येणार आहे. हे बघा याची आठवण करून देतो हा पक्षी. हा बघा तेजस कसा फोडतोय. फोड जमते का तुला, का बारीक चुरा करतोयस? नाही जमत आहे. हा नाही जमत आहे. नाही जमत आहे. हा बघा अशा बारीक बारीक चुरा केला रे. याला धड काय फोडायला पण जमत नाहीत. अख्खी बी आली पाहिजे, जोरात नाही मारायचा फटका, चौकच मार. अरे अख्खी बी काढ चल. हे बघा एवढ्या बिया आमच्या आता काढून झाल्या, अजून फोडायच्या आहेत. भाजायला मजा वाटते पण या फोडायला आहे ना लई टाईम जातो. आली गाय? हा आली. हे बघा तेजसने आहे ना आता मस्तपैकी अख्खी बी काढले. हो हो जमलं तेजसला. आतापर्यंत ना सगळे बियाणे फोडलं. हे बघा तेजसला आता जमायला लागले अख्खी बी काढायला. समजले ना आता कशी फोडायची. तर मंडळी ह्या बघा एवढ्यात ना आपल्या काजूच्या बिया फोडून झाल्यात. बघा कशा आहे, त्याच्यामध्ये अर्ध्या भाजलेल्या आहेत. मस्त लागतात ह्या बिया. ह्या बघा आणि तेजस, हा बघा तेजस खायला सुरुवात केला आहे. कशा आहेत? छान आहेत. भारी आहेत. हा ना. हा बघा. बाजारातल्या काजूनला काय नाही चव पण नसते. हा चव पण नसते बाजारातल्या काजूनला. हा ना, त्याच्यापेक्षा ह्या काजू भारी लागतात ना. गावठी काजू भारी. हे बघा या बाजारात भेटतात ना काजू, त्यांच्यापेक्षा ह्याची चव लय भारी असते. हे बघा आणि तेजस आता आहे ना खायला सुरुवात केला नाही. तेजसला चटक लागली आता खायची. हे बघा तर या बघा या बिया आहेत ना तेजस आता पिशवीमध्ये भरतोय. आता या बिया घेऊन आपल्याला जायचं आहे घरी. कुठे जायचं तेजस? घरात. हा घरात. तर चला या बघा घराच्या आत. चला या मस्तपैकी आता बिया आपल्याला घरी जायचं आहे आणि खायला सुरुवात करायची आहे. उडली. हा बघा भारी भाजलेल्या काजूंची चव आहे ना खूप छान असते. तर चला मंडळी आता ना आपण घरी जाऊया. तर मंडळी चला ह्या बघा एवढ्या बिया आहेत ना आम्ही आता फोडून जमा केल्यात मस्त. तर चला आता आम्ही चाललो आहे घरी. तर मंडळी तुमच्या पण अशा काजू बिया भाजण्याच्या काय आठवणी लहानपणीच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. इकडे बघा स्पीकरचा आवाज येतो. बाजूच्या वाडीमध्ये आहे ना आज वाडीची पूजा आहे, तर तिकडचा तो स्पीकरचा आवाज येत असेल. तर चला मंडळी हे बघा पावसाने आहे ना पुन्हा एकदा वातावरण केलं आहे. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर आपला व्हिडिओ आजचा इथेच थांबवतोय. आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.